सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिन्यातील गुन्ह्यांचा शिताफीने तपास करत 1,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सातपूर परिसरातील राजेंद्र शंकर वाल्वे यांची दुचाकी हिरो होंडा स्प्लेंडर, गणेश अरुण पानपटेल यांची दुचाकी पल्सर, बाबू ईश्वर राजपूत यांची दुचाकी ड्रीम युगा, तर प्रफुल्ल गणोबा देवरे यांचा रिअलमी मोबाईल असा एकूण तब्बल 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हा मुद्देमाल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करताना पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना समाधान वाटत होतं, तर मोठ्या कष्टाने घेतलेले मात्र नंतर चोरीला गेलेले आपले वाहन पुन्हा मिळाल्याने पोलिसांचे आभार व्यक्त करताना संबंधित नागरिकांना आनंदाश्रू आल्याचे चित्र होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील आहिरे, पोलीस हवालदार विलास गीते, दीपक खरपडे, पोलीस कॉन्स्टेबल भगवान शिंदे, संतोष साळवे, ज्ञानेश्वर आव्हाड आदींनी हा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे। डोळे पाणवले तुमचे आम्हाला कल्पनाही नव्हती आमची गाडी भेटेल असं, आणि आम्हाला पोलिसांकडे जे सहकार्य भेटले त्यांच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते। त्यांनी मला गायडन्सही व्यवस्थित केलं आणि आमची गाडी त्यांची जाधव पार्क इथून एरियातून गेलेली होती। आम्हाला कल्पनाही नव्हती आमची वस्तू आम्हाला दारात येईल असं। 11 तारखेला जेव्हा आम्हाला मेसेज आला की तुमची गाडी मिळून आली आहे, तर आमचा आनंद गगनात मावत नव्हता। बस एवढं बोलते मी। जेव्हा तुम्हाला फोनद्वारे जेव्हा माहिती भेटली की तुमची गाडी सापडली आणि तुम्हाला भेटणार आहे, तेव्हा पण अशाच भावना होता? हो, काय सांगणार तुम्ही इतर नागरिकांना? त्या नागरिकांना म्हणेल की विश्वास ठेवा आणि आपली वस्तू कुलूप साखळी व्यवस्थित लावा, सर्व व्यवस्थित करा। आमची गेली, तुमची नको जायला। जे आमच्यावर बितली ते कोणावर बितू पण नको। पण आता आपली गाडी मिळाली ना तुम्हाला? पण आज आनंद अश्रू पोलिसांनी तुमची गाडी कारण माझ्या काहीच नव्हतं, माझ्या घराचे हप्ते वगैरे सर्व चालू होते आणि नवीन जागेत गेली 6 महिन्यात माझी गाडी चोरीला गेलेली होती। त्याच्यात मला खूपच म्हणजे हे सहन करावं लागलं आणि त्याच्यात मी निघून आली आणि ती वस्तू भेटली मला पोलिसांद्वारे। त्यांच्याबद्दल त्यांचे खूप आभार मानते मी। बस। मी बापू ईश्वर राजपूत, माझी गाडी 8/8/2023 या रोजी सकाळी 4 वाजता चोरीला गेली होती। त्यावेळेस माझ्यावर असा प्रसंग आला की गाडी आता कसं काय मिळेल, कारण बहुतेक लोक असे सांगतात की गाडी एकदा चोरी गेल्यानंतर तिचे पेअर पार्ट कुठे विकले जातील किंवा काय होईल ते सांगता येत नाही। पण त्यावेळेस आम्हाला भरपूर पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली, सहकार्य केलं। त्याचे एक संभाजी सर होते, त्यांनी खूप मदत केली। त्यानंतर बेटकुले साहेब यांनी पण खूप मदत केली आम्हाला। त्यानंतर आमचे पवन साहेब होते, रवी सर होते, यांनी पण आम्हाला मदत केली। नंतर आपले साहेब यांनी पण आम्हाला खूप मदत केली। बस एवढं। पोलिसांचे आभार मानू फक्त। हो, भावनिक झाले तुम्ही बोलताना, पोलिसांबद्दल कौतुक करताना काय सांगणार? मी हेच म्हणणार की खरंच पोलीस आहेत पोलीस आहेत, जे आहेत ते आपल्या संरक्षणासाठी जे आहेत, आपल्या मदतीला केव्हाही धावून येणार आहे। अनेक लोकांच्या मनात पोलिसांबद्दल वेगळे विचार असतात, वेगळे पोलीस विचार असतात। सहकार्य करत नाही, अशा लोकांना आपण काय सांगणार? अशा लोकांना मी एकच सांगणार आहे की पोलिसांवर भरोसा ठेवा। ते आपल्यासाठी आहेत, ते स्वतःसाठी नाही आहेत किंवा त्याचं स्वतःचं भलं करण्यासाठी नाही, ते आपल्या भल्या करण्यासाठी, आपली मदत करण्यासाठी, ते त्यांच्यावर विश्वास ठेवा, एवढं सांग। आयुक्त संदीप कर्णिक सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त मणिकराव जोंटू, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय शेखर देशमुख सर अंबड विभाग यांचे मार्गदर्शन, सूचना व आदेशांमुळे आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी, आज 31 जानेवारी आहे, आपल्या पोलीस ठाणे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मालमत्तेचे गुन्हे होतात। त्यामध्ये आमच्या DBचे अधिकारी अंमलदार, त्याचबरोबर चौकीचे अधिकारी अंमलदार वेगवेगळ्या पद्धतीने माहिती काढून आणि गुन्हे अन्वेषण करत असताना, इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्या मालमत्तेचे गुन्हे उघडकीस येतात। त्याच उघड झालेल्या गुन्ह्यामध्ये जे मालमत्ता रिकव्हरी झालेली आहे ती संबंधित फिर्यादीला न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आपण त्या फिर्यादींना सदर मुद्देमाल परत करत असतो। आज रोजी आपण 4 मालमत्तेच्या गुन्ह्यांची रिकवर झालेला मुद्देमाल 3 मोटरसायकल, त्याचबरोबर 1 मोबाईल असे फिर्यादीस परत करत आहोत। टोटल मुद्देमालाची किंमत आहे 1,25,000। तर आम्ही असेच आमच्या अधिकारी व अंमलदारांच्या मार्फतीने जास्तीत जास्त गुन्ह्यांची उकल करून नागरिकांना किंवा फिर्यादींना जास्तीत जास्त मुद्देमाल परत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत। आदरणीय पोलीस आयुक्त, माननीय पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली इथून पुढे सातपूर पोलीस स्टेशन जनतेच्या आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न करू।
प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.